नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं तिसरं मॉड्यूल म्हणजेच आपलं काय एसी थ्री पेज इंडक्शन मोटर याचं लेक्चर आपण चालू केले होते. त्याचा पहिला पार्ट मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि उरलेले बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर लेक्चरला सुरू करूया. बघा, याच्या आधीचे 18 क्वेश्चन मी आधीच्या लेक्चरमध्ये अपलोड केलेले आहेत आणि त्याचं मी पूर्ण लेक्चर माझ्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेलं आहे. आजचा क्वेश्चन नंबर 19 बघा. व्हॉट इज द नेम ऑफ स्टार्टर इन अ सिम्बॉल? म्हणजे स्टार्टर चिन्हाचे नाव काय आहे? इथं जे जो सिम्बॉल इथं दिलेला आहे ना, या सिम्बॉलचं म्हणजे हा जो स्टार्टर आहे या स्टार्टरचं नाव काय ते विचारलं. या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डीओएस स्टार्टर कसं दिसतं, स्टार डेल्टा स्टार्टर कसं दिसतं आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर कसं दिसतं हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. बघा, या डायग्राम मध्ये गिवन डायग्राम मध्ये बघा असा डेल्टा आणि स्टार असा सिम्बॉल बनून राहिला. म्हणजे एवढं तर निश्चित आहे की हा नाही का स्टार डेल्टा स्टार्टर आहे. मग हा म्हणजे ऑप्शन नंबर येतं बरोबर याचं की स्टार डेल्टा स्टार्टर. पण बाकीचं बघा, याच्यामध्ये बघा, जर तुमचा डीओएल स्टार्टर असेल, जर तुमच्या सर्किट डायग्राम मध्ये असा याच्यामध्ये असे डबल एरो आणि अशी लाईन असेल तर याला आपण डीओएल स्टार्टर म्हणतो. त्याचप्रमाणे जर तुमच्या स्टार्टरमध्ये असं सांगा डेल्टा आणि स्टारचा सिम्बॉल बनला असेल तर हा काय होतो? स्टार डेल्टा स्टार्टर होतो. म्हणजे डीओएल स्टार्टर पण आपण बघितला ज्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणतो, तो दिसायला असा दिसणार. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर फक्त नाही का याच्यामध्ये असं या व्हाईट याच्यामध्ये काय असतं तोही सिम्बॉल मी माहितीच्या लेक्चरमध्ये टाकलेला आहे. पण जर असं दिसेल तर तो ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असतो. बघा, म्हणजे या क्वेश्चनचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 20 बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द पिच फॅक्टर? आता बघा, ज्यावेळेस आपण काय होतो वाइंडिंग करतो त्यावेळेस नाही का एक असतं शॉर्ट पिच वाइंडिंग आणि फुल पिच वाइंडिंग. वाइंडिंग केल्यानंतर काय होतं की आपण नाही का कॉइलला फुल पिच न ठेवता आपण काय करत असतो, म्हणजे असं पकडतो, समजा एवढा पिच आहे पूर्ण, म्हणजे कॉइल स्लॉट्स आहे तेवढे, आपण त्या वाइंडिंगला पूर्ण स्लॉट्स मध्ये न ठेवता आपण काय करतो, काही स्लॉट शेवटचा स्लॉट रिकामा ठेवतो किंवा त्याला शॉर्ट करतो. मग या शॉर्ट का करतो याच्या मागचं रिझन भरपूर असतं की आपण त्याला काय होतं ईएमएफ जरी इंड्यूस म्हणजे कमी झाला तरी याच्यामुळे का हार्मोनिक्स कमी होत असतात आणि लागणारं कॉपर पण कमी लागतं. तर मेन कारण त्याचं हार्मोनिक्स रिडक्शन असतं. मग आपण याला शॉर्ट करतो, तर जेवढ्या याला शॉर्ट केलं ना आपण, याला जेवढ्याने शॉर्ट केला, हा शॉर्ट जेवढ्या अँगलने केला त्याला हा अल्फा अँगल बनतो. पण या फॅक्टरला नाही का आपण कॉर्डिंग फॅक्टर किंवा शॉर्ट पिच फॅक्टर काय म्हणतो आपलं पिच फॅक्टर म्हणतो किंवा कॉर्डिंग फॅक्टर म्हणतो. तसंच याला नाही का वाइंडिंग म्हणजे याला मी काय सांगितलं कॉइल स्पॅन फॅक्टर सुद्धा म्हणतो. म्हणजे याचेच नाव झाले, पहिलं नाव झालं कॉइल स्पॅन फॅक्टर. बघा, कॉइल स्पॅन फॅक्टर. नंतर दुसरं नाव झालं याचं, जे नाव आहे आपलं पिच फॅक्टर. आणि तिसरं नाव होतं याचं काय होतं, कॉर्डिंग फॅक्टर. कॉर्डिंग फॅक्टर असे याने का या फॅक्टरचे 3 नाव पडतात. आणि याचा मेन फॉर्म्युला जो सर्वात जास्त विचारला जातो ना, हा याला म्हणतो आपण केपी म्हणजे पिच फॅक्टर कॉस अल्फा बाय 2. हा फॉर्म्युला काय असतो, कॉस अल्फा बाय 2. आणि हा कॉस अल्फा, यातला अल्फा म्हणजे काय असतं मी सांगितलं ना, जेवढ्या अँगलनं या पिचला शॉर्ट केलेलं आहे त्याला आपण नाही का अल्फा म्हणतो. पण आता क्वेश्चन मध्ये विचारताना यांनी हे नाव बरे पिच फॅक्टर विचारलं, पण इथं तुम्हाला कॉसचा फॉर्म्युला दिसतो का? नाही. तर याच्यात जो दुसरा फॉर्म्युला आहे पिच फॅक्टर, जाऊन एक लक्षात राहू द्या की पिच फॅक्टर म्हणजे पिच फॅक्टर अजून जेवढं तुमच्या वाइंडिंगची पिच आहे अपॉन जेवढी तुमच्या पोलची पिच आहे, या फॉर्म्युला सुद्धा काय होतं आपला, म्हणजे वाइंडिंग पिच अपॉन पोल पिच, हा म्हणजे काय पिच फॅक्टरचा एक दुसरा सुद्धा फॉर्म्युला तयार होतो. मग बघा इथं काय विचारलं यांनी, वाइंडिंग पिच अपॉन पोल पिच. मग पोल पिच अपॉन वाइंडिंग पिच का नाही, हा उलटा झाला. मग पोल पिच वाइंडिंग पिच अपॉन पोल पिच, म्हणजे ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचं काय झालं, करेक्ट उत्तर झालं. हे लक्षात आलं. याचे कधी कधी नाही का पिच फॅक्टरलाच काय म्हणतो, कॉर्डिंग फॅक्टरला काय म्हणतो, जे ऑर मधले नाव आहे ते सुद्धा एक्झाम मध्ये जास्त म्हणजे विचारतात की पिच फॅक्टरचं दुसरं नाव वगैरे काय म्हणून. नंतर बघा, हाऊ पोल पिच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ स्लॉट इन एसी वाइंडिंग. म्हणजे जी एसी वाइंडिंग असते ना, एसी वाइंडिंग मध्ये जो पोल पिच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर पोल पिचचा फॉर्म्युला काय हे त्यांनी विचारलं. बघा, आता पोल पिचचा नाही का हे जे क्वेश्चन आहे ना, हा सरळ सरळ पाठ करण्यासारखा आहे की पोल पिच इज इक्वल टू असतो बघा नंबर ऑफ बघा नंबर ऑफ स्लॉट्स इन अ स्टेटर. म्हणजे काय बोललं, स्लॉट कशामधले, स्लॉट इन अ स्टेटर, स्टेटरचे स्लॉट अपॉन जेवढे नंबर ऑफ पोल आहेत तेवढे, नंबर ऑफ पोल. हा नाही का याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. म्हणजे जर का तुम्हाला पोल पिच कॅल्क्युलेट करायची असेल तर जेवढे तुमच्या स्टेटरवरती नंबर ऑफ स्लॉट्स आहेत तेवढे अपॉन किती पोलची जी मशीन आहे त्या मशीन, म्हणजे याला जर का डिवाइड केलं तर तुम्हाला काय भेटेल, इथं पोल पिच भेटत असते. म्हणजे ऑप्शन नंबर याचं बघा क्वेश्चन म्हणजे काय, स्लॉट्स पर स्लॉट ऑन स्टेटर आणि नंबर ऑफ पोल. टोटल इलेक्ट्रिकल डिग्री नाही, नंबर ऑफ स्लॉट्स आणि टोटल इलेक्ट्रिकल डिग्री, हा पण इलेक्ट्रिकल डिग्री येत नाही. नंबर ऑफ स्लॉट्स इन अ स्टेटर आणि नंबर ऑफ पोल, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे.
त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मीन सर्कमफरन्स ऑफ द कॉईल, म्हणजे कॉईलच्या सर्कमफरन्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो. आता बघा कॉईलची सरासरी घेर काढण्यासाठी कोणते सूत्र असते. आता सर्कमफरन्स म्हणजे काय बघा, एखादा सर्कल असतो, या सर्कलची ही रेडियस असते, नंतर ही डायमीटर वगैरे आपल्याला माहिती आहे, पण या सर्कलचा टोटल जो घेर असतो ना, म्हणजे याची जर का तुम्ही बाहेरच्याची टोटल लेंथ, याला आपण सर्कमफरन्स म्हणतो, की याचा टोटल जो घेर आहे तो कसा किती आहे. मग सर्कमफरन्स काढण्यासाठी माहितीये का आपल्याला काय करावं लागतं, बघ पहिले सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण वाइंडिंग करतो बघा, अशी वाइंडिंग करणार आपण, अशी काय करणार कॉईल तयार होणार, आणि ही कॉईल तयार झाल्यानंतर बघा या कॉईलमध्ये दोन लेंथ कॉईल आहेत बघा. जे आतली कॉईल आहे ना, याची लेंथ काय असते, कमी असते. याची लेंथ काय असणार, म्हणजे याला इंटरनल जर म्हटलं तर याची लेंथ कमी राहणार, पण त्याच कम्पेअरमध्ये जी बाहेरची कॉईल आहे, या बाहेरच्या कॉईलची लेंथ काय राहणार, जास्त राहणार. मग आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं की म्हणजे याची लेंथ किती आहे, तर तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकणार का, नाही, कारण की आतल्या कॉईलची लेंथ काहीतरी वेगळी आहे आणि बाहेरच्या कॉईलची लेंथ काहीतरी वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण याला काय करतो, या कॉईलचा आपण म्हणजे लेंथ जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा, मीन कॅल्क्युलेट करतो. आता मीन म्हणजे ऍव्हरेज, तर मीनचा फॉर्म्युला काय असतो बघा, म्हणजे टोटल लेंथ किंवा आपण याला मीन म्हणू, इज इक्वल टू असतं की तुमच्या टोटल म्हणजे जेवढा आतली लेंथ आहे ना, म्हणजे या लेंथची आत म्हणजे एल इंटरनल प्लस एल आउटर साइड, किंवा आपण याला काय म्हणू, एल आउट म्हणू, आउटर साइडचा अपॉन 2, म्हणजे बघा फॉर्म्युला ऍव्हरेजचा फॉर्म्युलाच असतो ना रे, जेवढ्या नंबर ऑफ संख्या आहेत तेवढा काय करायचं अपॉन 2, म्हणजे एल इंटरनल प्लस एल आउटरनल. इंटरनल म्हणजे काय, या आतल्या कॉईलची लेंथ प्लस या बाहेरच्या कॉईलची लेंथ, याला काय म्हणू अपॉन 2, म्हणजे हे काय झाला, हा मीनचा फॉर्म्युला झाला. म्हणजे या क्वेश्चन मध्ये बघा एल आउट अपॉन एल इन नाही, एल इन आणि एल आउट, म्हणजे सरळ त्यांनी काय विचारलं, ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं किंवा सरासरी याला सर्कमफरन्स किती राहील, तर त्याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर बी, एल इन एल आउट अपॉन 2, म्हणजे काय राहील, मीन तुमचा काय करता येईल, तुम्हाला त्या कॉईलचा मीन कॅल्क्युलेट करता येईल. आता आपण मीन कॅल्क्युलेट का करतो, मी सांगितलं तुम्हाला, की मी जर एक्झॅक्ट विचारलं तुम्हाला या कॉईलचा नेमका डिस्टन्स लेंथ किती आहे, तर कारण याच्यामध्ये दोन कॉईल आहेत बघा, आतल्या कॉईलची लेंथ कमी असणार, बाहेरची जास्त असणार, त्यासाठी आपण काय करत असतो, या कॉईलचा मीन कॅल्क्युलेट करत असतो. क्वेश्चन नंबर 23 बघा, व्हॉट इज अ सिंक्रोनस स्पीड. काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज अ सिंक्रोनस स्पीड ऑफ अ एसी 3 फेज इंडक्शन मोटर हॅव्हिंग अ 6 पोल ऍट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्ज. म्हणजे एसी 3 फेज इंडक्शन मोटरच्या 50 हर्ट्जच्या वारंवारतेवर 6 ध्रुव असलेल्या समकालिक गती किती असते. आता मग सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला मी आधी सांगितलं तुम्हाला, की NS इज इक्वल टू काय असतं, 120 F अपॉन P. हे मी आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता याच्यात F म्हणजे काय असतं, जेवढी तुमची फ्रिक्वेन्सी त्याला F म्हणतो आपण, आणि P म्हणजे काय असतं, की किती नंबर ऑफ पोलची ती मोटर आहे त्याला आपण काय म्हणतो, P म्हणतो. मग बघा 120 ऍज इट इज लिहिणार, फ्रिक्वेन्सी किती सांगितली त्यांनी, फ्रिक्वेन्सी सांगितली बघा 50 हर्ट्ज मल्टिप्लाय बाय 50 अपॉन डिवाइड बाय नंबर ऑफ पोल. नंबर ऑफ पोल किती आहे, तर 6 पोलची ती काय मशीन आहे, म्हणजे आपण काय येणार 6 येणार. मग आता बघा 6 एका 6 6 2 12, म्हणजे इथं उरणार 20 मल्टिप्लाय बाय 50, याचं उत्तर आहे 20 मल्टिप्लाय बाय 50, याचं उत्तर येणार 1000 RPM. म्हणजे या मोटरची कोणती स्पीड विचारलं रे, या मोटरची सिंक्रोनस स्पीड किती राहणार, तर 1000 RPM. या मोटरची किती, मोटरची 6 पोल मोटरची सिंक्रोनस स्पीड राहत असते. बघा सिंक्रोनस स्पीड ही नाही का पोल वाईज डिफाईन असते. जर 2 पोलची मोटर असेल तर 3000 RPM येते, 4 पोलची जर तुमची मोटर असेल तर त्याची किती येते, 1500 RPM. तसंच आता 6 पोल असलं तर 6 पोलची किती येणार, 1000 RPM. बघा नंबर ऑफ पोल कधी पण नाही का 2च्या मल्टिपल मध्ये असतात. याचं कारण काय आहे बघा, आपण एखाद्या लेक्चरमध्ये, पण याचं कारण काय असतं माहिती आहे का, की नंबर ऑफ पोल 2च्या मल्टिपल मध्ये का असतात, कारण मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे की मॅग्नेटमध्ये एक एन आणि एक एस असतोच. काय, एक एन आणि एक एस असतोच, कारण एक तुम्हाला सिंगल एन आणि सिंगल एस कधीच भेटत नाही. मोनोपोल डझंट एक्झिस्ट, मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे. त्याच प्रॉपर्टीमुळे नंबर ऑफ पोल ऑलवेज कशात असतात, 2च्या मल्टिपल मध्ये असतात. कारण एक एन असेल तर त्याला एस ठेवावं लागेल, म्हणून मिनिमम 2 पोल तरी आपल्याला ठेवावं लागतात. अशा पद्धतीने काय विचारलं, 6 पोलची मोटर आहे तर 6 पोलच्या मोटरचं 1000 RPM काय आपलं आन्सर आलं. बघा क्वेश्चन नंबर 24, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ स्लिप इन अ 3 फेज इंडक्शन मोटर हॅव्हिंग 6 स्लॉट्स विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्ज रोटेटिंग विथ ऍक्च्युअल स्पीड 960 RPM. बघा त्यांनी दोन प्रकारच्या, आता इथं काय आपल्याला सर्वात पहिले काय सांगितलं, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज स्लिप. काय कॅल्क्युलेट करायचं, पर्सेंटेज स्लिप कॅल्क्युलेट करायचं. पर्सेंटेज स्लिप आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करायची. मग दिलं काय बघा, 3 फेज इंडक्शन मोटर हॅव्हिंग 6 पोल, म्हणजे नंबर ऑफ पोल किती दिले रे, 6. नंतर काय दिलं, विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्ज, म्हणजे एफ किती दिली, 50 हर्ट्ज. एफ किती दिली, 50 हर्ट्ज. आणि काय विचारलं, विथ ऍक्च्युअल स्पीड 960 RPM. म्हणजे ऍक्च्युअल स्पीड म्हणजे त्या रोटरची जी स्पीड आहे ती किती दिली, 960 RPM.
मग आता मला सांगा स्लिप म्हणजे काय. तर मी याच्या आधी स्लिपचाही फॉर्म्युला सांगितला होता की स्लिप म्हणजे काय असतं, ज्या स्पीडनं तुमची सिंक्रोनस स्पीड फिरते त्याच्याच पेक्षा कमी स्पीडने आपला रोटर फिरत असतो आणि सिंक्रोनस स्पीड आणि रोटरच्या स्पीड मधला डिफरन्स याला आपण स्लिप म्हणतो. मग आता पर्सेंटेज स्लिप विचारलं तर पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला बघा काय येतो. पर्सेंटेज स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR अपॉन NS मल्टिप्लाय बाय 100. हा झाला आपल्या पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला. मग आपल्याला सर्वात आधी याच्यासाठी काय NS माहिती पाहिजे, कारण इथं फक्त आपल्याला रोटरची स्पीड दिली. मग आताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट केलं की जर 6 पोलची मोटर असेल तर त्याची सिंक्रोनस स्पीड किती असते, तर NS असते किती, 1000 RPM. 1000 RPM. आता हे बघा, हे आधी नेमकं जस्ट या आधीच्याच क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलं म्हणून हा एक्सप्लेन करत नाही पुन्हा. NS किती भेटला आपल्याला, 1000 RPM. मग या क्वेश्चन या फॉर्म्युल्यामध्ये काय करा तुम्ही, व्हॅल्यू टाका. बघा 1000 मायनस किती आहे 960 अपॉन किती आहे 1000 मल्टिप्लाय बाय 100. मग बघा 1000 मधून जर 960 गेले तर उरले 40 अपॉन किती झालं 1000 मल्टिप्लाय बाय 100. 1 2 1 2 1 1. म्हणजे हे बघा, हे 3 शून्य या 3 शून्य सोबत कट झाले, उरला किती 4. म्हणजे उत्तर आलं याचं 4%. म्हणजे जी तुमची स्लिप आली, किती आली स्लिप आली 4%. म्हणजे जर तुमचं रोटर 960 RPM न फिरत असेल तर त्यात पर्सेंटेज ऑफ स्लिप किती झाला, पर्सेंटेज ऑफ स्लिप आला 4%. मग स्लिप म्हणजेच काय रे, की बाबा काय स्टेटर आणि रोटरच्या स्पीड मधला डिफरन्स, म्हणजे याला आपण स्लिप म्हणतो. हा क्वेश्चन एकदा नाही का व्यवस्थित लिहून घ्या. बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हणतो, व्हॉट इज द रोटर फ्रिक्वेन्सी ऑफ 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर ऍट अ टाइम ऑफ स्टार्टिंग. म्हणजेच सुरू होण्याच्या वेळी, कशाच्या वेळी, सुरू होण्याच्या वेळी 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटरच्या रोटरची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी किती असते. मग आता बघा याच्या मी सांगतो रोटरची फ्रिक्वेन्सी कशाची विचारलं आपण, त्यांनी रोटरची विचारलं. कुठे विचार ऍट द टाइम ऑफ स्टार्टर रोटरची फ्रिक्वेन्सी विचारलं. बघा स्टेटरची फ्रिक्वेन्सी काय राहील, तर स्टेटरची फ्रिक्वेन्सी म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी. जेवढ्या फ्रिक्वेन्सीचा आपण सप्लाय देऊ ती झाली आपल्या स्टेटरची फ्रिक्वेन्सी, कारण आपण स्टेटर वाइंडिंगला सप्लाय देतो. आणि सेकंड काय होतं की रोटरमध्ये सुद्धा EMF इंड्यूस होतो, तर त्या इंड्यूस झालेल्या EMF ला आपण रोटरची फ्रिक्वेन्सी म्हणतो. काय म्हणतो आपण, रोटरची फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण FR म्हणू. याला FS म्हणू शकतो. म्हणजे FS म्हणजे स्टेटरची फ्रिक्वेन्सी किंवा सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि FR म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी. तर याचा फॉर्म्युला काय असतो बघा, FR म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला काढायची असेल तर S मल्टिप्लाय बाय सप्लाय फ्रिक्वेन्सी किंवा आपण स्टेटरची फ्रिक्वेन्सी म्हणू किंवा याला इनपुट फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. म्हणजे FR म्हणजे काय झालं इथं, रोटर फ्रिक्वेन्सी. हा पण फॉर्म्युला लिहून ठेवा, रोटर फ्रिक्वेन्सी. S म्हणजे झालं स्लिप बघा, आणि FS म्हणजे काय झालं, सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लाय फ्रिक्वेन्सी किंवा याला आपण इनपुट फ्रिक्वेन्सी म्हणू. काय म्हणू याला, इनपुट फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा मग तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात आधी काय सांगितलं तुम्हाला, जर रोटरची हे माहिती पाहिजे तुम्हाला, रोटरची काय पाहिजे, रोटरची फ्रिक्वेन्सी जर का काढायची असेल तुम्हाला स्लिप माहिती पाहिजे. मग स्लिप कशी कॅल्क्युलेट करतो आपण, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की NS मायनस काय सांगितलं, NS मायनस NR अपॉन NS. मग इथं तर काहीच दिलं नाही, पण इथं त्यांनी काय सांगितलं बघा, ऍट अ टाइम ऑफ स्टार्टिंग. काय सांगितलं इथं त्यांनी, ऍट अ टाइम ऑफ स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीच्या वेळेस. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस मोटर चालू व्हायची राहते, म्हणजे एक आपण सप्लाय दिल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, पण मोटर चालू झाली का नाही, नेमकं सुरू व्हायच्या वेळेस NR म्हणजे जो असतो ना आपण ज्याला म्हणतो आपण रोटर, किती रोटर काही स्पीडने फिरतो का, रोटरची स्पीड असते 0. काय असते, रोटरची स्पीड 0 असते. मग रोटरची स्पीड 0 असल्यामुळे बघा NR तर 0 झाला, म्हणजे इथं काय उरणार फक्त NS मायनस 0 अपॉन NS. म्हणजे NS अपॉन NS काय झालं 1. तर इथं बघा जर इथं 1 ठेवलं तर म्हणजे FR इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय FS येईल. म्हणजे किती राहील, तो जेवढी सप्लाय फ्रिक्वेन्सी तुम्ही त्याला देसाल तेवढीच फ्रिक्वेन्सी काय राहील, रोटरची राहील. कधी राहील, ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. म्हणजे याचं उत्तर काय राहणार की किती राहील, सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी राहील, किंवा त्याला आपण इनपुट फ्रिक्वेन्सी म्हणू. मग पहिला क्वेश्चन नंबर बघा, इक्वल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी, म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बाकीचे वाचून घ्या, 3 टाइम्स लेस दॅन सप्लाय व्होल्टेज, 3 टाइम्स मोर दॅन √3 टाइम्स. हे तिन्हीच्या तिन्ही नाहीये. जेवढी स्टार्टिंगला किती राहील, जर मोटर नेमकी स्टार्टिंग कंडिशनला असेल तर किती राहणार, इक्वल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी. पण जर मोटर स्टार्टिंग कंडिशनला नसती आणि जर स्लिपची काहीतरी व्हॅल्यू असते तर तुम्हाला त्या स्लिपची जी व्हॅल्यू आली ना त्याने याला मल्टिप्लाय करावं लागलं असतं, आणि ते मल्टिप्लाय केल्यानंतर जे उत्तर तुम्हाला भेटलं असतं ते त्या क्वेश्चन मध्ये म्हणजे आन्सर त्याचा टिक करावं लागलं असतं. आता इथं नशीब चांगलं की तुम्हाला इथं नाही का सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे इथं 1 आहे, पण जर का इथं फ्रिक्वेन्सी तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं कधी कॉम्पिटेटिव्ह मध्ये असं विचारतात की रोटरची फ्रिक्वेन्सी देतात
किंवा रोटरची फ्रिक्वेन्सी काढा, स्लिप आधी स्लिप फाइंड करा आणि नंतर काय त्याला सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ सप्लाय फ्रिक्वेन्सी होती आणि त्याची स्लिप जर का 4% असेल तर त्याची किती राहील, रोटरची फ्रिक्वेन्सी किती राहील, तर त्या स्लिपनं सप्लाय फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटून जातं. पण हे ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग विचारलं आणि स्टार्टिंगला रोटरची स्पीड 0 असते, म्हणून काय झालं याचं उत्तर काय आलं, फक्त सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी असते रोटरची फ्रिक्वेन्सी. आता बघा नंतरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 26, हाऊ द व्होल्टेज रिसीव्ह इन द रोटर इन अ इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये व्होल्टेज कसे प्राप्त होते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इंडक्शन मोटरमध्ये बघा काय होतं की आपण सप्लाय देतो स्टेटरला. सप्लाय कोणाला देतो, हे बघा एक असतं स्टेटर आणि त्याच्यानंतर दुसरं असतं रोटर. मग आपण सप्लाय देताना सप्लाय देतो स्टेटरला आणि या रोटरमध्ये सुद्धा काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. रोटरमध्ये काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. बघा हा शॉर्ट असल्यामुळे मग इथं टॉर्क तयार होतो हे सांगितलं. मग हा ईएमएफ कशामुळे इंड्यूस होतो रे, इलेक्ट्रिकली दोघांचा संबंध असतो का, तर नाही, कारण आपण सप्लाय दिला स्टेटरला आणि रोटरमध्ये सप्लाय तयार झाला. याला म्हणतात आपण फॅरेडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन. कोणतं म्हणतो, फॅरेडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन. याच म्युच्युअल इंडक्शनमुळे काय होत असतं, स्टेटर आणि म्हणजे जे रोटर असतो या रोटरमध्ये व्होल्टेज काय होत असतं, व्होल्टेज जनरेट होत असतं. मग कसं होतं तर बघा, डायरेक्ट कनेक्शन फ्रॉम स्टेटर. आपण मला सांगा या स्टेटरकडनं डायरेक्ट रोटरला कनेक्शन देतो का, तर नाही देत. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण गेलं. ड्यू टू द बॅक ईएमएफ प्रोड्यूस इन अ स्टेटर. त्यांनी काय विचारलं, रोटरमध्ये, तर मग इथं स्टेटरमध्ये बॅक ईएमएफ प्रोड्यूस व्हायचा प्रश्नच येते, म्हणजे ऑप्शन नंबर बी पण कटलं. डायरेक्ट कनेक्शन टू द रोटर फ्रॉम द सप्लाय. आपण रोटरला सप्लाय देत नाही, आपण सप्लाय देतो स्टेटरला. मग रोटरमध्ये कसं इंड्यूस होतं, तर बाय ट्रान्सफर ऍक्शन स्टेटर अँड रोटर. म्हणजे बघा फॅरेडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन काय सांगतो की पहिल्या कंडक्टरमुळे म्हणजे मॅग्नेटिक फील्डमुळे दुसऱ्या कंडक्टरमध्ये काय होतं, ईएमएफ इंड्यूस होतो, म्हणजे ट्रान्सफर ऍक्शन तयार झाली. मग याच ट्रान्सफर ऍक्शनमुळे या रोटरमध्ये काय असतो, ईएमएफ इंड्यूस होत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर करणार ऑप्शन नंबर डी. बघा क्वेश्चन नंबर 27 बघा काय म्हणतो, विच मेथड अप्लाइड टू कंट्रोल द स्पीड. काय सांगितलं, विच मेथड इज अप्लाइड टू कंट्रोल द स्पीड इन 3-फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर फ्रॉम इट्स रोटर साइड. कोणत्या साइडने विचारलं, म्हणजे 3-फेज इंडक्शन मोटरच्या केजमध्ये वेग रोटरच्या बाजूने वेग जर नियंत्रित करायचा असेल तर कोणती पद्धत लागू होते. बघा आपण दोन टाईपच्या स्पीड कंट्रोल मेथड वापरतो, एक असते रोटर साइड आणि एक असतं स्टेटर साइड. मी याच्या म्हणजे आधीच्या या चॅनलवरती नाही का नेमकं स्पीड कंट्रोल मेथड कशा पद्धतीने करतो आपण, म्हणजे रोटर साइडच्या स्पीड कंट्रोल मेथड कोणकोणते असतात आणि स्टेटर साइडच्या स्पीड कंट्रोल मेथड कोणकोणते असतात याबाबत डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनला देतो आणि याच्यात जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये नाही का डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी की म्हणजे त्याच्यासोबत रोटर साइडनं आपण कशी स्पीड कंट्रोल करू शकतो, स्टेटरच्या साइडनं कोणती स्पीड कंट्रोल करतो, आणि जर स्क्वेरल केज इंडक्शन मोटर असेल किंवा काय असेल स्लिपरिंग मोटर असेल तर ती रोटर म्हणजे फक्त कोणत्या मेथड रोटर स्लिपरिंग साठी चालतात, कोणत्या मेथड या स्क्वेरल केज साठी चालतात, हे सगळं डिटेल मी त्या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता यांनी काय विचारलं, स्क्वेरल केज मोटरचं विचारलं, तर स्क्वेरल केज मोटरमध्ये बघा रोटरच्या साइडनं एक मेथड असते ज्याला आपण कॅस्केड कनेक्शन म्हणतो. आता कॅस्केड कनेक्शन रोटरच्या साइडने विचारलं, बघा चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज नाही का ही स्टेटरच्या साइडने येते, ही काय स्टेटरच्या साइड. चेंजिंग अप्लाइड फ्रिक्वेन्सी बघा आपण सप्लाय देऊन राहिलो स्टेटरला, मग हे कुठून चेंज होणार, सप्लाय फ्रिक्वेन्सी पण स्टेटरकडनं चेंज होते. आणि पाय चेंजिंग नंबर ऑफ पोल, तर नंबर ऑफ पोल सुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करताना एकदम काय ठेवू शकतो, म्हणजे कन्फर्म फक्त मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेसच ठेवू शकतो, उन्हाला हे स्टेटर साइडमध्येच येते. तर या प्रश्नाचं बरोबर आहे कॅस्केड ऑपरेशन. आता कॅस्केड ऑपरेशन म्हणजे काय असतं की एक मोटर, ही मोटर दुसऱ्या मोटर सोबत कनेक्ट केलेली असते. मोटर M1 आणि M2 अशा दोन मोटर कनेक्ट करतात आणि या दोन मोटरमध्ये असं कनेक्शन करतात की यांचे काय होतात, नंबर ऑफ पोल जे असतात ना ते नंबर ऑफ पोलची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होते. तुम्हाला माहिती आहे NS इज इक्वल टू काय असतं 120F/P. म्हणजे जर का नंबर ऑफ पोल बदलले तर तुमची सिंक्रोनस स्पीड बदलणार. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो, या कॅस्केड मेथडमध्ये काय करतो, स्पीडला कंट्रोल करतो. पण ही रोटर साइड नसते. कोणत्या साइड नसते, रोटर साइड. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर ए, कॅस्केड कनेक्शन. स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये काय करतो आपण, जे कॅस्केड कनेक्शन असतं या कॅस्केड कनेक्शनच्या मदतीने रोटरच्या साइडने आपण स्पीडला कंट्रोल करू शकतो. बाकीचे जे तिन्ही ऑप्शन आहे हे स्टेटर साइडने स्पीड कंट्रोल करण्याच्या मेथडचे. क्वेश्चन नंबर 28 बघा, विच लॉस ऑफ 3-फेज इंडक्शन मोटर इज डिटरमाइंड बाय द ब्लॉक रोटर टेस्ट. ब्लॉक रोटर टेस्टच्या साहाय्याने आपण कोणत्या प्रकारचा म्हणजे काय विचारल्याने अवरोधित रोटरची चाचणीद्वारे 3-फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणते नुकसान निश्चित केले जाते. जे लॉस असतात ना, लॉसेस इन कोणत्याही मोटरमध्ये जे लॉस असतात हे 3 प्रकारचे लॉस असतात. एक असतो आपण याला म्हणतो कॉपर लॉस, काय म्हणतो कॉपर लॉस. दुसरा जो असतो ज्याला आपण म्हणतो मेकॅनिकल लॉस, त्याला काय म्हणतो मेकॅनिकल लॉस. आणि तिसरा जो असतो त्याला आपण म्हणतो आयरन कोअर लॉस, आयरन कोअर
लॉस. आता या 3 याच्यावर नाही का, जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा लॉस म्हणून, मी तुम्हाला काय करतो डिटेल व्हिडिओ बनवून देईल. पण आता सध्या एवढं लक्षात राहू द्या की कॉपर लॉस असतो ना, यालाच आपण I2R लॉस म्हणतो. आणि कॉपर लॉस डिपेंड करतो लोडवरती. जर तुमचा लोड वाढला तर कॉपर लॉस वाढेल. हा पण मेकॅनिकल लॉस मध्ये बघा विंडेज आणि फ्रिक्शन लॉस येतो, हा डिपेंड करत असतो लोडवरती डिपेंड करतो. आणि आयरन कोर लॉस जो असतो ना, जे कोर असते त्या कोर मध्ये जो होणारा लॉस त्याला आपण मॅग्नेटिक लॉस म्हणतो. आणि आपण कोर बदलत नाही मोटरची, म्हणून हा लॉस असतो ना, हा नो लोड लॉस असतो. कोणता लॉस असतो हा? नो लोड वरती होणारा लॉस. असा लॉस जो लोड नसताना सुद्धा होतो त्याला आपण आयरन कोर लॉस म्हणतो. असा लॉस जो लोड वरती डिपेंड करतो त्याला आपण कॉपर लॉस म्हणतो. मग आता बघा त्यांनी काय सांगितलं, रोटर कसा ब्लॉक रोटर टेस्ट आहे. तर काय असतं बघा, ज्यावेळेस मोटरला आपण फिरवतो ना, म्हणजे ही टेस्ट करताना काय करतो, त्या मोटरच्या रोटरला आपण ब्लॉक करतो. आता ब्लॉक कशाने करणार? एक तर बेल्ट आणि पुली अरेंजमेंट पाहिली असेल तुम्ही तुमच्या आयटीआय मध्ये. तर काय करतो, त्या रोटरवरती एवढा बेल्टनं एवढा हे करतो, फोर्स लावतो की तो रोटर फिरू शकत नाही, किंवा त्याच्या एकदम हायेस्ट आपण काय म्हणतो त्याला, त्याची एकदम हायेस्ट पॉवर असेल तरी तो फिरणार नाही. मग फिरणार नाही म्हणजे बघा लोडचं त्याच्यावरती आहे. मग लोड असताना जो लॉस आपण कॅल्क्युलेट करतो त्याला कोणता म्हणतो आपण? कॉपर लॉस. मग त्यांनी तेच विचारलं नाही, ब्लॉक रोटर टेस्ट मध्ये आपण कोणता लॉस फाइंड करतो? तर ब्लॉक रोटर टेस्ट मध्ये आपण कॉपर लॉस फाइंड करतो. बघा ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कारण कॉपर लॉस फाइंड करतो. फ्रिक्शनल लॉस, हिस्टेरिसिस लॉस आणि ईडी करंट लॉस. आता ईडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस हे आयरन कोर लॉस मध्ये येतात. जो फ्रिक्शनल लॉस असतो, फ्रिक्शनल लॉस डिपेंड करतो, मी तो सांगितलं लोडवरती डिपेंड करणार, पण तो किती घर्षण वगैरे होऊन राहिलं त्याच्यावरती डिपेंड करणार. पण ब्लॉक रोटर टेस्ट जी असते, ब्लॉक रोटर टेस्ट, या टेस्टद्वारे आपण काय करतो? कॉपर लॉस फाइंड करत असतो. म्हणजे काय या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 29 काय म्हणतो, व्हाय प्री हिटिंग इज अ नेसेसरी फॉर मोटर बिफोर द वॉर्निशिंग अँड रिवाइंडिंग. सेम प्रकारचा प्रश्न आपण नाही का बहुतेक डीसी मोटरमध्ये नाही का हा सेम क्वेश्चन आहे, की एखाद्या मोटरला आपण काय वॉर्निशिंग करण्यापूर्वी, म्हणजे रिवाइंडिंग केल्यानंतर वॉर्निशिंग करतो. मग वॉर्निशिंग करण्यापूर्वी आपण त्याला प्री हिट का करतो? प्री हिट म्हणजे काय करतो, त्याला आपण गरम करतो. मग काय करणार रे गरम? तर बघा, टू ड्राय द वॉर्निश क्विकली इन वाइंडिंग. मला सांगा, जर वॉर्निश अजून करायचंच बाकी काय सांगितलं नाही बिफोर, त्यांचं सांगितलं मोटर्स काय बिफोर वॉर्निशिंग, म्हणजे वॉर्निश करण्याच्या पहिले, जर वॉर्निश करण्याच्या पहिले प्रीहीट करू राहिलो, वॉर्निश वाढण्यासाठी करणार का आपण? नाही, कारण अजून वॉर्निश लावलंच नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण कटणार. ऑप्शन नंबर बी काय म्हणतो, टू इझी फ्लो ऑफ वॉर्निश. तर बघा, हिट करण्याचा आणि फ्लोचा काही संबंध नसतो. टू इन्क्रीज द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ व्हॅल्यू. जर तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स इन्क्रीज करायचं असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं काय करणार? इन्सुलेटिंग मटेरियल वापरणार. हिट करायचं आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स नाही. याच्यामुळे काय होतं माहिती का, टू ड्राईव्ह आउट द मॉइश्चर इन अ बिटवीन वाइंडिंग लेअर. म्हणजे ज्या वाइंडिंग असतात त्या वाइंडिंग मध्ये जर का समजा कुठं मॉइश्चर अडकलेला असेल तर तुम्ही काय करणार? त्या मोटरला गरम, म्हणजे त्या काय करणार? गरम हवा त्या मोटरमधून फ्लो करणार. ती गरम हवा फ्लो झाल्यामुळे काय होणार? ते जे मॉइश्चर ड्राय होणार, आणि ड्राय मॉइश्चर झाल्यामुळे वॉर्निशिंग प्रॉपर होणार. हे म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे? ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. लॉजिकली पण आहे, आणि हे याच्या आधीचा जो डीसी मोटरमध्ये झाला त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर देतो बघा, विच टाइप ऑफ टेस्ट कंडक्ट युझिंग इंटरनल ग्राउलर इन एसी मोटर्स. आता आपण डीसी, एक मिनिट, आपण नाही का डीसी मशीन मध्ये नाही का, डीसी मशीन मध्ये एक्सटर्नल ग्राउलर बघितला होता. आता एक्सटर्नल ग्राउलर आपण कशासाठी वापरतो? मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नाही का जो आर्मेचर असतो त्या आर्मेचरला, जो डीसी मशीनचा आर्मेचर असतो ना, त्या आर्मेचरचा टेस्ट करण्यासाठी, शॉर्ट सर्किट टेस्ट असो, ओपन सर्किट टेस्ट असो, ग्राउंड टेस्ट असो, त्याच्यासाठी आपण एक्सटर्नल ग्राउलर वापरतो. त्यांनी काय विचारलं की एसी मोटरच्या वाइंडिंग मध्ये आपण काय करतो, जो इंटरनल ग्राउलर आहे ना तो कशासाठी वापरतो. आता बघा, एसी मोटरमध्ये काय असतं, एसी मोटरमध्ये सिंक्रोनस पण येते, 3 फेज इंडक्शन मोटर पण येते. तर आपण काय करत असतो माहिती का, फील्ड वाइंडिंगला नाही का मॅक्झिमम जी जास्त वाइंडिंग असते आपली ती आपण कशावरती ठेवतो? स्टेटरवरती ठेवतो. मग या स्टेटरची वाइंडिंग आपल्याला चेक करावं लागेल ना रिवाइंडिंग केल्यानंतर, कारण रोटरवरती वाइंडिंग असते का? जर आपण ते स्क्वेरल केज इंडक्शन मोटर म्हणलं त्याच्या रोटरवरती वाइंडिंग नसते. मग आपण हे काय करत असतो म्हणजे ज्यावेळेस आपण रिवाइंडिंग करतो ना, रिवाइंडिंग केल्यानंतर शॉर्ट सर्किट आपलं जी वाइंडिंग शॉर्ट आहे का ओपन आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय करतो? ग्राउलर वापरतो. तर एसी मोटरमध्ये आपण इंटरनल ग्राउलर वापरतो. कोणता वापरतो? इंटरनल. तर बघा, इंटरनल ग्राउलर असा असतो, त्याला काय करतो, ही जी मशीन आहे ना या मशीनच्या आतमध्ये आपण नेतो, आणि ज्यावेळेस त्याची मॅग्नेटिक मशीनला सप्लाय देतो, ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड हे होते ना, तर याच्यासोबत काय करतो आपण, जे मी तुम्हाला सांगितलं हेक्सॉ ब्लेड असते, हेक्सॉ ब्लेडला याच्यासोबत ठेवतो. जर हेक्सॉ ब्लेड व्हायब्रेट झाली तर समजून घ्यायचं तुमचं जे कॉईल आहे कुठेतरी शॉर्ट सर्किट झालेली. मग हे चेक करण्यासाठी आपण काय वापरत असतो? इंटरनल ग्राउलर वापरत असतो. म्हणजे इंटरनल ग्राउलरचा वापर आपण शॉर्ट सर्किट टेस्टसाठी वापरतो. बघा, ग्राउंड टेस्टसाठी आपण काय करणार? ग्राउंड टेस्टसाठी तुम्ही मेगरच्या साहाय्याने जी इन्सुलेशन रेजिस्टन्स गणती घेतो. पोलॅरिटी टेस्टसाठी आपण काय करणार? सरळ पोलॅरिटी टेस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण त्याच्यात मेथड बघा, कॉईलला शॉर्ट वगैरे करून पोलॅरिटी टेस्ट घेत असतो. आणि कंटिन्युटी टेस्ट आपण कशाच्या साहाय्याने घेणार? मल्टीमीटरच्या साहाय्याने वगैरे कंटिन्युटी टेस्ट घेतो. शॉर्ट सर्किट टेस्ट आपण कशाच्या साहाय्याने घेतो? ग्राउलरच्या साहाय्याने घेतो. आणि कशासाठी घेतो? तर आपण म्हणजे त्या वाइंडिंग शॉर्ट वगैरे आहे की नाही ते चेक करण्यासाठी घेत असतो. क्वेश्चन नंबर 31 बघा, व्हाय द रोटर बार्स आर माउंटेड स्लाइटली स्क्यूड पोझिशन इन अ 3 फेज मोटर. म्हणजे 3 फेज मोटरमध्ये रोटर बार थोड्या तिरक्या स्थितीत का असतात? आता तिरकी स्थिती बघा काय होतं की ज्यावेळेस आपण स्क्वेरल केज इंडक्शन मोटर असते ना, आपण या एंड रिंगने याला शॉर्ट केलेलं असतं.
मग ज्यावेळेस आपल्याला शॉर्ट करतो एंड रिंग, बघा याला एंड रिंगनं शॉर्ट केलेलं आहे, पण हा डायरेक्ट बार असा सरळ कनेक्ट न करता थोडा नाही का स्क्यूड केलेला आहे. स्क्यू म्हणजे काय, याला असा सरळ सरळ लाईन कनेक्ट न करता थोडासा काय तिरपा तिरपा केलेला आहे. या तिरपा करण्यामागचं कारण असतं, पहिलं कारण असतं की काय होतं म्हणजे काय, याच्यामुळे काय होतं, जो एअर गॅप असतो ना, तो एअर गॅप युनिफॉर्मली कट होतो आणि रोटर नाही का चांगल्या स्पीडनं फिरू शकतो, म्हणजे चांगली स्पीड अटेंड करू शकतो. दुसरं असतं की या स्क्यूइंग केल्यामुळे रोटरचे जे बार स्क्यू असतात ना, याच्यामुळे हार्मोनिक्स रिडक्शन होतं आणि हार्मोनिक्स रिडक्शन झाल्यामुळे मोटरमध्ये म्हणजे जे हार्मोनिक्स येतात ना त्या एसी वेव्हफॉर्म मध्ये, जे डिस्टॉर्शन येतं ते डिस्टॉर्शन पण कमी येतं. म्हणजे याचा आणि अजून काय होतं, जे मी काय सांगितलं की याच्यामुळे काय होतं, जो टॉर्क डेव्हलप होतो ना मोटरमध्ये, तो काय होतो, युनिफॉर्म टॉर्क डेव्हलप होत असतो. या कारणासाठी आपण मोटरला स्क्यू करतो. जनरेट द मॅक्झिमम फ्लक्स, बघा रोटरचा आणि मॅक्झिमम फ्लक्स जनरेट करण्याचा संबंध नसतो. रिड्यूस द स्ट्रे लॉसेस लॉस साठी करत नाही आपण. मेंटेन द रोटर स्पीड कॉन्स्टंट, बघा एक म्हणजे बरोबर आहे, कॉन्स्टंट स्पीड नाही, पण याच्यात म्हणजे मेन कारण काय असतं माहितीये का, तो मोर युनिफॉर्म रोटर, म्हणजे जो रोटर आहे तो युनिफॉर्म बनवायचा आणि रोटरची फील्ड काय करायची, युनिफॉर्म बनवायची, आणि टॉर्क काय करायचं, युनिफॉर्म टॉर्क डेव्हलप करण्यासाठी आपण काय करत असतो, म्हणजे जो आहे ना शॉर्ट करत, म्हणजे काय करत असतो, स्क्यू करत असतो. याचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर ए, टू प्रोड्यूस द मोर युनिफॉर्म रोटर. रोटरची जी फील्ड आहे ती मोर युनिफॉर्म प्रोड्यूस करण्यासाठी, आणि जो टॉर्क हा कॉन्स्टंट टॉर्क किंवा युनिफॉर्म टॉर्क डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतो, रोटर हा स्क्यू करत असतो. क्वेश्चन नंबर 32 बघा, विच लॉस इज डिटरमाइन द नो लोड टेस्ट इन 3 फेज इंडक्शन मोटर. मी तुम्हाला आताच सांगितलं की बघा, जर तुमच्या याच्यावरती लोड जर असेल तर लोडवरती डिपेंड करणारा लॉस असतो कॉपर लॉस, आणि जर तुमचा नो लोड टेस्ट आहे, कोणती टेस्ट आहे, नो लोड टेस्ट, म्हणजे कोणते नुकसान 3 फेज इंडक्शन मोटरच्या नो लोड टेस्टद्वारे निर्धारित केले जाते. तर का लोड असेल तर कॉपर लॉस कोसा, आणि जर नो लोड असेल, नो लोड आहे म्हणजे लोड नाही म्हणजे फक्त कोणते लॉस आहे, जे मॅग्नेटिक लॉस म्हणतो आपण त्याला, ज्याला आपण आयरन कोअर लॉस ज्याला म्हणतो. मग जर लोड असेल, बघा हे शॉर्टकट लक्षात, लोड असेल तर कॉपर लॉस फाइंड करतो, आणि नो लोड असेल तर आयरन लॉस फाइंड करण्यासाठी नो लोड टेस्ट घेतली जाते. म्हणजे मोटरवरती कोणत्याही प्रकारचा लोड दिला जात नाही. त्यावेळेस जर का मोटर तुमची जेवढी पॉवर ड्रॉ करेल ती कशासाठी ड्रॉ करेल, बघा लोड तर नाहीये, मग असा लॉस जो लोडवरती डिपेंड करेल तो असतो आयरन कोअर लॉस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन नंबर ए, आयरन कोअर लॉस, किंवा ज्याला आपण लोखंडी तोटा, मराठीत काही देतात पण लोखंडी तोटा असं म्हणते. बघा नंतर कॉपर लॉस, फ्रिक्शन लॉस आणि विंडेज लॉस, हे सगळे लॉस कशावरती डिपेंड करतात, लोडवरती. मग याला जर फाईन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, लोड टेस्ट घ्यावं लागेल, म्हणजे त्या मोटरला ऍक्च्युअल लोड देऊन ते टेस्ट घ्यावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला कॉपर लॉस फाईन करतो. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 33 बघा, विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल 2 व्हेरिएबल स्पीड्स ओनली ऑप्टेन इन अ 3 फेज मोटर. म्हणजे जर तुम्हाला 3 फेज मोटरमध्ये 2 व्हेरिएबल स्पीड अटेंड करायची, बघा आता काय असतं का, मॅक्झिमम वेळेस आपण कन्फ्युज का होतो, काय असतं की आपल्याला जर मोटरची स्पीड कंट्रोल करायची असेल, स्पीड कंट्रोल करणं म्हणजे काय, एक तर स्पीडला कमी करणं किंवा जास्त करणं, हा जरा एक मोठो. आणि दुसरं असतं की समजा एक मोटर आहे, आता काय माहितीये का, समजा मी एक 3 फेज इंडक्शन मोटर अशी बनवली की मला काय करायचंय, या मोटरची नाही का हाय स्पीड, समजा मला नाही का, मी असं एक्झाम्पल की 3000 आरपीएम ची नाही का याची हाय स्पीड आहे, किती आरपीएम चे, 3000 आरपीएम. पण आता कधी कधी नाही का मला ही मोटर 3000 आरपीएम वर चालवावं लागत नाही, मला कधी कधी 1500 आरपीएमचीच गरज आहे. म्हणजे एवढे भलेही मोटर 3000 आरपीएम वर चालू शकते, पण मला या मोटरकडनं 1500 आरपीएम अजून पाहिजे, म्हणजे सोबत 1500. मग बघा जर तुम्ही डायरेक्ट व्होल्टेज ड्रॉप करत असाल तर याच्यामध्ये बघा 3000 आरपीएम ला 1500 आरपीएम वरती करण्यासाठी बघा व्होल्टेज ड्रॉप वगैरे जास्त होणार, मग लॉस जास्त होणार. तर मग तुम्हाला वाइंडिंग म्हणजे याच्यात काय करावं लागेल, तुम्ही असं काय करसाल की एकाच मोटरमध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल स्पीड भेटते. मग जर तुम्हाला असं करायचं असेल ना तर काय करतो आपण, बघा तुम्हाला माहित असेल तर 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जे आपण वाइंडिंग करतो ना स्टेटरवरची, म्हणजे स्टेटरवरची वाइंडिंग अशी करतो आपण की तिथं काय करता, बघा फिजिकल पोल 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये अवेलेबल नसतात. जर तुम्ही डीसी मोटर बघितली आणि 3 फेज इंडक्शन मोटर बघितलं तर डीसी मोटरवरती असे पोल नाही का, म्हणजे लावलेले असतात त्या, म्हणजे जे स्टेटर असतो ना, या स्टेटरवरती असे डीसी मोटरमध्ये पोल लावलेले असतात. पण 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये तुम्हाला असा फिजिकल पोल कुठं दिसत नाही. आपण जी वाइंडिंग करतो ना, या वाइंडिंगच्या साहाय्याने अशी वाइंडिंग करतो की आपण तिथं काय होतात, जे पोल ऑटोमॅटिकली जनरेट होतात. जर का 2 पोलची मोटर असेल तर तुम्ही काय करणार, 3000 आरपीएम भेटेल, आणि जर 4 पोलची मोटर असेल 1500 आरपीएम भेटेल. मग आपण स्ट्रक्चरच असं बनवतो त्या मोटरचं, म्हणजे वाइंडिंगची कॉइलची कनेक्शनच असं करतो की तिथं काय होईल, गरज पडलं तर आपल्याला आपण त्या मोटरला 4 पोलचंही बनवू शकतो, आणि गरज पडलं तर त्या मोटरला आपण 2 पोलचंही बनवू शकतो. म्हणून आपण जर का तुम्हाला एकाच मोटरमध्ये, काय सांगितलं मी, एकाच मोटरमध्ये स्पीड कंट्रोल पण करायची आहे आणि सोबत 2 पोल पाहिजे तुम्हाला, किती पाहिजे, सॉरी काय पाहिजे, 2 व्हेरिएबल स्पीड विचारलं ना त्यांनी, म्हणजे एक मी सांगितलं 3000 आणि 1500, तर याचं बरोबर म्हणजे काय करणार आपण, बाय रोटर रिओस्टॅट कंट्रोल नाही, याच्यात फक्त स्पीड कमी किंवा जास्त, बाय चेंजिंग द अप्लाइड फ्रिक्वेन्सीने फक्त स्पीड कमी किंवा जास्त करतो, पण एक्झॅक्ट अशा 2 स्पीड आपल्याला भेटत नाही.
मग बाय चेंजिंग द अप्लाइड व्होल्टेज पण नाही, म्हणजे बाय चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल. मी काय सांगितलं, या स्टेटरचे पोल तुम्ही काय करा, नंबर ऑफ स्टेटर पोल चेंज करा, जेणेकरून काय होणार, तुमची जे काय तुम्हाला असे दोन स्पीड व्हेरिएबल स्पीड एकाच मोटरमध्ये दोन व्हेरिएबल स्पीड तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 34 बघा, व्हाय स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज फिटेड विथ अ वाउंड रोटर. त्यांनी काय सांगितलं की जी काय स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज फिटेड विथ वाउंड रोटर, म्हणजे घाव रोटरमध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर का बसवली जाते. आपण बघा, आता स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी असते ना, याच्यावरती काय करतो आपण, या 3 स्लिप रिंगच्या सहाय्याने आपण काय करतो, रोटरवरती सुद्धा काय करते, वाइंडिंग करते 3 फेजची. म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये मोटरच्या रोटरवरती, कोणाच्या 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटरवरती 3 फेजची वाइंडिंग केलेली असते. मग आता तुम्हाला सांगतो की स्क्विरल केज आणि मी बघा, या एक 3 फेज इंडक्शन मोटरवरती व्हिडिओ मी बनवला होता की नेमकं स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये काय फरक आहे. तर आणि आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर का वापरतो, किंवा स्क्विरल केज असताना आपण 3 फेज म्हणजे जे फेज वाऊंड किंवा ज्याला आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणतो ते आपण का वापरतो, याचा डिटेल एक्सप्लेनेशन वाला व्हिडिओ मी आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी काय करेल तुम्हाला वरती आय बटन मध्ये देऊन देतो. तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की जो स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे ना, त्याचा इनिशियल टॉर्क कमी असतो, आणि आपल्याला जर का टॉर्क वाढवायचा असेल तर टॉर्क वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जो आपण फेज वाउंड म्हणतो की ज्याला आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणतो ती बनवतो. मग फक्त आणि फक्त हेच कारण आहे की आपण काय करतो, जो इंडक्शन मोटर नाही का, म्हणजे आपण स्क्विरल केज न वापरता आपण फेज वाउंड किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर ती का बरं वापरतो, कारण आपल्याला इनिशियल टॉर्क वाढवायचा असतो. मग टू रिड्यूस द स्लिप रिड्यूस होत नाही, टू कंट्रोल द स्पीड कंट्रोल करण्यासाठी पण नाही करत, टू रिड्यूस द लॉसेस कंट्रोल करण्यासाठी पण आपण स्लिप रिंग वापरत नाही, उलट लॉस तर जास्तच होणार स्लिप रिंग मध्ये. टू गेट द हाय स्टार्टिंग अँड रनिंग टॉर्क, म्हणजे स्टार्टिंग आणि रनिंगचा टॉर्क जास्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण काय करत असतो, स्लिप रिंगच्या म्हणजे स्क्विरल केजच्या ऐवजी आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय होणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. क्वेश्चन नंबर 35 बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टायमर इन ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. आता मी या बघा, याच्या आधी सुद्धा स्टार डेल्टा वरती व्हिडिओ बनवलेला आहे की स्टार डेल्टा स्टार्टर काय असतं. म्हणजे पहिली गोष्ट, स्टार्टर का लागतं मोटरमध्ये, तर इनिशियली जो करंट येतो ना, हाय स्टार्टिंग करंट असतो, त्या स्टार्टिंग करंटला लिमिट करण्यासाठी आपण स्टार्टर वापरतो. आता बघा, ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये आपण काय टायमर कशासाठी वापरायचा, तर टायमरचा गरज काय असते बघा, ज्यावेळेस आपण मोटर सुरुवातीला स्टार मध्ये चालवणार आणि नंतर डेल्टा मध्ये चालवणार, तर त्या स्टारला डेल्टा मध्ये कन्वर्ट, आता मॅन्युअली ते नाही करू शकत, नावच ऑटोमॅटिक आहे. मग ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये तो स्टारला डेल्टा मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण, काही वेळेनंतर ऑटोमॅटिकली ती डेल्टा मध्ये गेली पाहिजे, याच्यासाठी आपण काय करत असतो, तो टायमर वापरतो. मग टायमर कशासाठी वापरणार, ट्रिप द ओव्हरलोड साठी ओव्हरलोड कॉईल वापरतो. स्विच ऑन द प्रीसेट टाइम, चेंज फ्रॉम द स्टार टू डेल्टा, म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा. तर काय करणार, त्या स्टार्टरला स्टार वरून डेल्टा वरती शिफ्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, टायमरचा वापर करत असतो. अशा पद्धतीनं जवळपास 17 ते 18 क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केले, डिस्कस केलेले आहेत. बघा, मी या आधी तुम्हाला सांगितलं की 3 फेज इंडक्शन मोटरला मी टोटल 4 ते 5 पार्ट मध्ये डिवाइड केलेले. जर पॉसिबल झालं तर 4 पार्ट मध्ये घेऊ का, मॅक्झिमम 5 पार्ट मध्ये. तर एका पार्ट मध्ये आपण जवळपास 15 ते 17 म्हणजे 15-17 क्वेश्चन डिस्कस केले. या आधीचे मी बहुतेक 17-18 क्वेश्चन आधी एक्सप्लेन केले होते, आणि आजच्या व्हिडिओ म्हणजे टोटल आपण 3 फेज इंडक्शन मोटरचे 35 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले. अशाच प्रकारचे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयरचे नेहमीचे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज जर तुम्हाला बघायचे असेल तर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती याचे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, आणि इथून पुढे एक्झाम होईपर्यंत आपण काय करणार आहे, या सगळ्या क्वेश्चन सिरीज आपण कंप्लीट करून घेणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मित्रांना, जेही सध्या आयटीआयची काय करू आयटीआय मध्ये शिकत आहेत, आयटीआय सीबीटी एक्झामची तयारी करत आहेत. अशाच आयटीआय रिलेटेड अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल की आयटीआय नेमका एक्झाम कधी होणार आहे किंवा आयटीआय मध्ये काय बदल झाले, या अपडेटसाठी सुद्धा माझ्या चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ इथंच संपला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.